बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। भारतात HMPV व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेत। कर्नाटकची राजधानी बंगळुरूत 3 महिन्यांच्या बाळाला HMPV व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय आणि अजून एका 8 महिन्याच्या बाळाला HMPV व्हायरसची लागण झाल्याचं समोर आलंय। ही 2 बाळं आहेत ज्यांचे नमुने हे खासगी लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहेत पुढच्या तपासणीसाठी। HMPVची त्यांना लागण झालेली आहे। सरकारच्या आरोग्य विभागाने आता पुढच्या तपासणी करता नमुने पुढे पाठवलेत। 2 बाळांना HMPVची लागण झाली आहे। एक 3 महिन्याचा बाळ आहे, एक 8 महिन्याचा बाळ आहे। बंगळुरूमध्ये हे 2 रुग्ण सापडलेले आहेत, त्यामुळे चिंता वाढली आहे। कोरोनाचा जो विषाणूचा ग्रुप होता किंवा गट होता त्यापेक्षा हा वेगळा आहे। हा न्यूमोव्हिरिडी नावाच्या एका वेगळ्या गटामधला रेस्पिरेटरी सिन्सिशियल व्हायरस म्हणून जो RSV म्हणून ओळखला जातो त्या गटातला विषाणू आहे। याची बाधा झाल्यानंतर त्या व्यक्तीला नाकातून प्रचंड पाणी गळणं, शिंका येणं, खोकला येणं, घसा खवखवणं, ताप येणं, याचबरोबर हा जर आजार वाढत गेला तर न्यूमोनिया होण्यासारखीही लक्षणं दिसून येतात आणि याच्यामध्ये ऑक्सिजन कमी होऊ शकतो। परंतु हा तितका धोकादायक नाही। साधारणतः 5 ते 10 दिवसात हा आजार पूर्णपणे बरा होतो। व्यवस्थित विश्रांती आणि इतर काही औषधं तापाची किंवा इतर घेतली तर व्यक्ती बरी होऊ शकते। जम्मू काश्मीरच्या भद्रवाह या ठिकाणी जोरदार बर्फवृष्टी झाली। बर्फवृष्टीमुळे पर्यटकांच्या आनंदाला उधाण आलं। बर्फवृष्टीमध्ये पर्यटकांनी मौज मस्ती केली। दल लेक परिसरात बर्फवृष्टी झाली, त्यामुळे दल लेक परिसरात सर्वत्र बर्फाचा चादर पसरलं होतं। पर्यटक बर्फात फोटो काढण्याचा आनंद लुटतायत। उत्तर काश्मीरच्या तंगमर्गमध्ये बर्फवृष्टी झाली आहे। बर्फवृष्टीमुळे तंगमर्गला भेट देण्याकरता गेलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद बघायला मिळतोय। या सगळ्या सविस्तर बातम्या आपण बघत होतो। आपण वेगवेगळ्या घडामोडींविषयी म्हणजे शरद पवारांनी जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिले त्याविषयी सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वेगानं तातडीनं कारवाई करा, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, अशा प्रकारची जी मागणी केली त्याविषयीची बातमी बघितली। पालकमंत्री पदासंदर्भातला भाजप आणि शिवसेनेतला म्हणजेच एकंदर महायुतीतला तिढा सुटतोय की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्याविषयीची बातमी बघितली। अशा सगळ्या सविस्तर बातम्या बघितल्यानंतर आपण काही वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळणार आहोत आणि या बुलेटिनची म्हणजेच सुपरफास्ट 100ची सुरुवात आपण महत्त्वाच्या बातम्यांनी करतो आहोत। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। सर्वपक्षीय शिष्टमंडळाने राज्यपालांची घेतली भेट। सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। आधी आरोप सिद्ध करा मगच राजीनामा मागा। छगन भुजबळांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। विरोधकांना सुनावले खडे बोल। कैलास फडसह इतर दोघांचं लायसन्स रद्द। पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर बीड जिल्हा प्रशासनाचा दणका। बीडमध्ये संविधान बचाव जनआक्रोश मोर्चा। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन। मोठ्या संख्येनं नागरिकांची गर्दी। एकनाथ शिंदेंचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवण्यावर आणि धमकी। आरोपी हितेश धेंडेंविरोधात गुन्हा दाखल। हितेशच्या आई आणि भावालाही घेतलं ताब्यात। भाजपमध्ये गेलेले सगळे भिकारी। सुजय विखेंच्या त्या वक्तव्यावरून संजय राऊतांनी व्यक्त केला होता संताप। भ्रष्टाचाराच्या कारवाईपासून वाचण्याकरता भाजपत गेल्याचं म्हणत डागली तोफ। राज्यातील ग्रामपंचायतीत 9 जानेवारीला कामबंद आंदोलन। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बंद। शासनाने कठोर कारवाई करण्याची मागणी। धाराशिवच्या
पारधी समाजाच्या 2 गटात हाणामारीत 4 जणांचा मृत्यू तर 3 पुरुष 1 महिला जखमी. शेतात पाणी देण्यावरून वाद झाल्याची माहिती. माँसाहेब मीनाताई ठाकरेंची आज जयंती. शिवतीर्थावर उद्धव ठाकरेंकडून माँसाहेबांना अभिवादन. शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित. भारतात HMPVचा शिरकाव, 2 रुग्ण आढळल्यानं चिंता. आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी बोलावली बैठक. सुपरफास्ट 100 घडामोडींकडे वळूया. धनंजय मुंडेंचा राजीनामा का मागताय? चौकशीत मुंडेंविरोधात काही समोर आलंय का, असे प्रश्न विचारत छगन भुजबळांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली. धनंजय मुंडेंवरील आरोप आधी सिद्ध करा, मग राजीनामा मागा, असं भुजबळ म्हणाले. कुणाचा तरी राजीनामा घेऊन मला मंत्रिपद नको आहे. मंत्रिपद काही सहज मिळत नाही. कुणावरही अन्याय होता कामा नये, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे. बीड प्रकरणामध्ये दोषींवर कारवाई होणारच. जो दोषी असेल त्याला फाशीच द्या, अशी मागणी छगन भुजबळांनी केली. जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा बीडमधील हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय. मुंडेंची बीडमध्ये दादागिरी सुरू आहे, असा आरोप जरांगेंनी केला. तर मुंडेंची दडपशाही किती काळ सहन करायची, असा सवालही त्यांनी केला. सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांनी बीड प्रकरणात लक्ष घालावं असं आश्वासन दिलं, असं संभाजीराजेंनी म्हटलंय. SITमध्ये चांगले अधिकारी नेमा, अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी राज्यपालांकडे केली. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा. वाल्मिक कराडला 302 मध्ये आरोपी करावं, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. सगळ्यांचे बॉस धनंजय मुंडेच आहेत. धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे. सरकार धनंजय मुंडेंना पाठीशी का घालतंय, असा सवाल छत्रपती संभाजीराजेंनी केला. बीडमध्ये झालेले सगळे प्रकार उघड व्हायला हवेत. गुन्हेगारीचं उदात्तीकरण करू नका. मारणाऱ्यांचं उदात्तीकरण झाल्यावर राज्याचं वाटोळं होईल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. चौकशी अधिकारी आरोपींच्या जवळचेच आहेत. IPS दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे. प्रकरणात जातीपातीचं राजकारण करू नका, असं आवाहन दानवे यांनी केलं. बीड हत्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी बोलायला